रेडी स्टार्ट या कंपनीच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे। परिच्छेद या कंपनीचा मार्च 1962 अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे। तो आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो। नेहमीप्रमाणे काही क्षेत्रात आपला फायदा झालेला आहे व काही क्षेत्रात तोटा झाला आहे। या संबंधात काही गोष्टींबाबत मी येथे बोलणार आहे। परिच्छेद मागील सभेच्या वेळी मी आपणास सांगितले होते की त्या वर्षी 88 लाख रुपये एकूण फायदा झाला। या वर्षी हा फायदा 99 लाख रुपये झाला आहे। गेल्या वर्षापेक्षा या वर्षी जो थोडा अधिक फायदा झाला तो वाढलेल्या भांडवलावरील आहे व जेवढे भांडवल गुंतवले आहे त्या मानाने भांडवली उत्पादन कमीच झाले आहे। हा फायदा कमी दिसण्याचे कारण म्हणजे आपल्या हैदराबाद येथील कारखान्यामध्ये जास्तीत जास्त भांडवल गुंतविण्यात आले व या कारखान्यामधून कंपनीस फायदा होण्यास अजून थोडा अवधी लागेल। शिवाय कलकत्ता शहरामध्ये विजेच्या पुरवठ्यामध्ये मधून जी कपात करण्यात आली व तांबे, तारा व पोलाद यावरील वाढत्या जकाती व दगडी कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या वाघिणी न मिळू शकल्यामुळे जो खर्च जास्त होत आहे व इतर देशातील आयातीवर पुष्कळसे निर्बंध घातले गेल्यामुळे आयात मालासाठी जी जबर किंमत द्यावी लागली त्या सर्व वाढत्या खर्चामुळे कंपनीच्या फायद्यावर प्रतिकूल परिणाम झाला। तथापि या कंपनीने आपल्या मालाच्या किमती शक्य तितक्या लवकर कमी ठेवण्याबाबत जी परंपरा राखली त्यामुळे तयार मालाच्या किमती फार वाढल्या नाहीत।